dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या मराठीमध्ये म्हणजेच आपल्या अक्षर भारतीच्या पुस्तकामध्ये आज आपण शिकणार आहोत नारायण सुर्वे यांची 2 दिवस नावाची कविता. नारायण सुर्वे हे मराठी कवितेच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, महत्त्वाचं नाव आहे आणि मराठी कवितेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात नारायण सुर्वे यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हणूया. नारायण सुर्वेंच्या कवितेनंतर नारायण सुर्वेंना फॉलो करणारी सुद्धा बरीच कवी मंडळी मराठीमध्ये होऊन गेली किंवा एक ट्रेंड सेटर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे नारायण सुर्वेंनी मराठी कवितेमध्ये मोठं काम केलेलं आहे. तर नारायण सुर्वे यांचा जन्म 1926 साली झाला होता आणि त्यांचं निधन 2010मध्ये झालं. नारायण सुर्वे यांची 2 दिवस नावाची कविता आपण आज शिकणार आहोत. तर 2 दिवस या कवितेच्या माध्यमातून नारायण सुर्वे नेमकं काय सांगू पाहतायत, या कवितेच्या माध्यमातून त्यांनी काय लिहिलेलं आहे किंवा ही कविता कोणत्या विषयावरची आहे हे सगळं आपण बघणारच आहोत. त्याआधी ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पाठाच्या अगोदर लेखकाचा परिचय करून घेतो, कवीचा परिचय करून घेतो, तसंच इथे सुद्धा आहे. आपल्या प्रत्येक पाठाच्या, प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला त्या त्या पाठाच्या लेखकाचा किंवा त्या त्या कवीचा, कवयित्रीचा, लेखिकेचा परिचय दिलेला असतो, जेणेकरून आपल्याला त्या लेखकासंबंधी, आपल्याला त्या लेखिकेसंबंधी किंवा कवी कवयित्री संबंधी आपल्याला एक माहिती मिळावी, आपल्याला माहीत असावं. मराठी विषयाचा अभ्यासक म्हणून, मराठी विषयाचा विद्यार्थी म्हणून किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा, हिंदीमध्ये सुद्धा जेव्हा आपण भाषेमध्ये कुठलाही साहित्याचा प्रकार शिकतो तेव्हा त्या साहित्यिकाचं आपल्याला नाव माहीत असलं पाहिजे. थोडाफार का होईना पण आपल्याला परिचय त्या लेखकाचा असला पाहिजे. यासाठी आपल्याला लेखकाचा परिचय दिलेला असतो. आणि काही लेखक किंवा काही कवी असे असतात की ज्यांना परिचयाची आवश्यकता नसते. खरं म्हणजे तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये असं होऊ शकतं की एखाद्या लेखकाचं नाव तुम्ही ऐकलेलं नसेल, कुठे वाचलेलं नसेल, परंतु चांगलं वाचन असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा खूप चांगलं आपण नाही म्हणूया, थोडंसं सुद्धा साहित्याचं ज्ञान असणाऱ्या किंवा वाचन असणाऱ्या व्यक्तीला बऱ्याचदा बरेचसे साहित्यिक असे असतात की ते माहीत असतातच असतात. तर नारायण सुर्वेसुद्धा असेच कवी आहेत की जे साहित्याचं थोडंफार ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा किंवा वाचनाची थोडीफार आवड असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नारायण सुर्वे हे नाव माहीत असतंच असतं. एवढे मोठे ते मराठीतले कवी आहेत. आणि म्हणूनच बघा, सुरुवातीला फक्त 2च शब्दांचं वाक्य दिलेलं आहे, प्रथित येश कवी. नारायण सुर्वे म्हणजे कोण? प्रथित येश कवी, ज्यांचं खूप मोठं नाव आहे मराठी साहित्यामध्ये. ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. म्हणजे हेच नाही तर असे अनेक कविता संग्रह नारायण सुर्वेंच्या नावावर आहेत. त्याच्यामध्ये ऐसा गामी ब्रह्म आहे, माझे विद्यापीठ आहे, जाहीरनामा आहे, सनद आहे, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह तर आहेतच. आता त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य काय किंवा त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य काय, तर स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. काय काय निर्माण केलं? एकतर त्यांची जी स्वतःची प्रकृती आहे त्या प्रकृतीशी जुळणारी, त्यानंतर निवेदनात्मक शैली त्यांच्या कवितेची आहे, संवादाचा वापर प्रभावी करणारी. खरं म्हणजे संवाद जे आहेत ते पाठामध्ये जास्तीत जास्त असतात, कथा कादंबरीमध्ये असतात, परंतु नारायण सुर्वेंनी संवादाचा वापरसुद्धा प्रभावीपणे आपल्या कवितेमध्ये केलेला आहे आणि बोलीभाषेशी जवळीक साधणारी. आता मराठी भाषा ही इतर भाषांपेक्षा बोलीभाषेंच्या दृष्टीनं अधिक श्रीमंत आहे. जसं कोकणामध्ये वेगळी भाषा बोलली जाते, कोकणी जिला आपण म्हणतो. मराठवाड्यात तुम्ही गेलात तिथे वेगळी भाषा आहे, विदर्भामध्ये वेगळी भाषा आहे, खानदेशामध्ये वेगळी भाषा आहेत या सगळ्या मराठी, पण या भाषांच्या बोलीभाषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आणि मग एक या सगळ्यांची मिळून जी सगळीकडे वापरली जाते किंवा कार्यालयीन भाषा ज्याला आपण म्हणतो ती होते प्रमाण भाषा. तर या प्रमाण भाषेपेक्षा नारायण सुर्वेंनी जी कविता लिहिली
किंवा त्यांच्या कवितेमध्ये जे शब्द जास्तीत जास्त आलेले आहेत ते बोलीभाषेशी जवळीक साधणारे आहेत, म्हणजे लोकांच्या भाषेमध्ये त्यांनी आपल्या कविता लिहिलेल्या आहेत. आणि त्यांची कविता ही गद्याच्या अंगाने जाणारी, म्हणजे छंद जो असतो कवितेमध्ये, एक लय जी असते ती लय किंवा तो छंद न वापरता गद्याच्या अंगाने जाणारी, म्हणजेच मुक्त छंदातली कविता जिला आपण समजून घेण्यासाठी इथे म्हणूया, अशा प्रकारची कविता नारायण सुर्वेंनी लिहिली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. म्हणजे जो कष्टकरी आहे, कामगार आहे, रोजचं काम करून आपलं जीवन जगतो आहे किंवा रोज काम केलं तरच त्याला संध्याकाळची भाकर मिळणार आहे, अशा कामगार कष्टकरी लोकांवर कविता नारायण सुर्वेंनी लिहिलेल्या आहेत किंवा अशी लोक नारायण सुर्वेंच्या कवितेचा विषय झालेली आहेत. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. आता काय असतं की कुठलाही साहित्यिक जेव्हा साहित्य प्रकारातला कुठलाही एक प्रकार हाताळतो, कविता लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो किंवा निबंध लिहितो किंवा आणखी काही साहित्यामधलं लेखन करतो, तेव्हा नेमकं त्या साहित्य लेखनाच्या मागे प्रेरणा काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. नारायण सुर्वेंनी जी कविता लिहिली ती माणसावरील अपार श्रद्धेतून, म्हणजे दुःखात असणारी, कष्टात असणारी, रोजचं काम करणारे कष्टकरी, कामगार या लोकांचं दुःख बघून त्यांच्या संवेदनशील मनाला जी वेदना झाली ती वेदना त्यांनी आपल्या कवितेतून मांडलेली आहे. आणि म्हणून इथे असं वाक्य आहे बघा की माणसावरील अपार श्रद्धेतून, जोपर्यंत आपल्याला एखाद्याविषयी कणव असणार नाही, माया असणार नाही, तोपर्यंत त्याचं दुःख आपल्याला आपलं दुःख वाटणार नाही. आणि कुठल्याही साहित्यिकाला जगाचं दुःख आपलं दुःख वाटत असतं आणि म्हणून त्याच्या लेखणीतून त्या समोरच्या माणसाचं दुःख व्यक्त होत असतं. म्हणून तर असं म्हणतात की साहित्यिक जगाला आरसा दाखवत असतात. तर नारायण सुर्वेंनी सुद्धा माणसावरील अपार श्रद्धेतून, माणसावरील अपार प्रेमातून, माणसावर असलेल्या अपार मायेतून आपल्या कविता लिहिलेल्या आहेत. इथे जे तुम्हाला एक पुस्तक दिसतं आहे, ऐसा गामी ब्रह्म, हे नारायण सुर्वेंचं एक पुस्तक आहे. आणि याच पुस्तकातली 2 दिवस नावाची कविता आपल्याला आज अभ्यासायची आहे. त्याच्यापूर्वी बघा सुर्वेंच्या काही पुस्तकांची कवर पेजेस, जे फ्रंट पेज आहे, मुखपृष्ठ ज्याला आपण म्हणतो, सनद, नव्या माणसाचे आगमन, कहाणी कवितेची, म्हणजे कवितेच्या संदर्भातली गोष्ट नारायण सुर्वेंनी या पुस्तकात सांगितलेली असेल. सनद, नव्या माणसाचे आगमन, कहाणी कवितेची. आणि इथे आपण बघितलं ऐसा गामी ब्रह्म, हा सुद्धा एक नारायण सुर्वेंचा कविता संग्रह आहे. तर या कविता संग्रहातली 2 दिवस नावाची कविता आपल्याला आज अभ्यासायची आहे, शिकायची आहे. आता नेमकं या कवितेमधून नारायण सुर्वेंनी काय मांडलेलं आहे किंवा या कवितेचा विषय काय आहे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. बघा काय म्हटलंय, या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. 2 गोष्टी आहेत बघा इथे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये जी परिस्थिती आहे, रोजच्या जगण्याची जी हलाखीची परिस्थिती आहे किंवा जे वास्तव आहे रोजच्या जगण्यातलं सामान्य माणसाचं, ते वास्तव कवीने आपल्या या कवितेतून मांडलेलं आहे. पण हे सत्य मांडताना, आता फक्त हे सत्यच मांडलेलं नाही, तर पुढे काय म्हटलं आहे, पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत, आता बघा शाळा 2 प्रकारच्या असतात. एक, तुम्ही ज्या शाळेत शिकता आहात, मी ज्या शाळेत शिकवतो आहे, ही झाली आपली अकॅडमिक शाळा. पण जगाची शाळा असं इथे म्हटलं आहे की जगसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवत असतं. आपल्या 4 भिंतीच्या शाळेच्या बाहेरसुद्धा एक शाळा असते जी आपल्याला वेळोवेळी काहीतरी अनुभव देत असते, काहीतरी शिकवत असते. त्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. म्हणजे एकीकडे नारायण सुर्वे आपल्या 2 दिवस नावाच्या कवितेत म्हणतायत की
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. पण दुसरीकडे ते असं म्हणतायत की हे करत असताना दुःख पचवून कसं जगायचं हे सुद्धा मला याच शाळेत शिकायला मिळालं. तर अशी एक टोन असणारी, उदासवाना टोन आपण याला म्हणूया, किंवा जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं तत्त्वज्ञान कवीने आपल्या या कवितेमध्ये मांडलेलं आहे. आता आधी आपण कविता बघूया, कवितेचं वाचन करूया आणि मग कविता समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. बघा काय म्हटलंय कवीने. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्याचंच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, दुनियेचा विचार हरघडी केला. अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. काय शिकलो? दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. काय म्हणतात नारायण सुर्वे? झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. तर एकूण 3 कडव्यांमध्ये ही कविता आहे आणि प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी दिलेल्या आहेत. 4, 8 आणि 4, 12 अशी 12 ओळींची ही नारायण सुर्वेंची 2 दिवस नावाची कविता आहे. आणि पहिलं जे कडवं आहे आपल्या कवितेचं, त्यात बघा कवी काय म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. कशाची वाट पाहतो माणूस आपल्या आयुष्यामध्ये? अनेक गोष्टींची वाट पाहत असतो आणि आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही म्हणून राहिलेले दिवससुद्धा कशात जातात? दुःखात जातात. बेरोजगार व्यक्तीला नोकरीची वाट पाहावी लागते. दुःखात असणाऱ्या व्यक्तीला सुख येण्याची वाट पाहावी लागते. आजारी असणाऱ्या व्यक्तीला त्यातून बरं होण्याची वाट पाहावी लागते. किंवा म्हणजे आज काम मिळालं तर संध्याकाळी खायला मिळेल अशा प्रकारातली किंवा या क्लासमधली जी माणसं आहेत असं आपण म्हणू, त्यांना हातावर काम मिळतं की नाही, म्हणजे हातावर पोट असणारी माणसं ज्यांना आपण म्हणतो, त्या माणसाला आज आपल्याला काम मिळेल की नाही त्याची वाट पाहावी लागते. तर असे 2 दिवस आयुष्यातले वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखात गेले. कारण ज्याची मी वाट पाहत होतो ते मला मिळालेलं नाही, त्यामुळे राहिलेले 2 कशात गेले? दुःखात गेले. जर ते 2 दिवसात मला हवं ते मिळालं असतं तर कदाचित माझे राहिलेले 2 दिवस सुखात गेले असते. पण ते 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि राहिलेले 2 दिवस दुःखात गेले. आता त्यामुळे झालं काय की 2 दिवस माझे वाट पाहण्यात अगोदरच गेलेत, 2 दिवस दुःखात गेलेत आणि त्यामुळे मी हिशोब करतो आहे. कशाचा हिशोब करतोय? की आता माझ्या डोईवर म्हणजे डोक्यावर किती उन्हाळे राहिलेत. बघा आपण सहज बोलता बोलता असं म्हणत असतो, आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल, तुमच्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल आणि तुम्ही जर त्याला काही सांगत असाल, शहाणपणा शिकवत असाल, जर स्पष्ट भाषेत आपण म्हणायचं, तर तो तुम्हाला म्हणत असतो की मी तुझ्यापेक्षा 4 उन्हाळे किंवा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. म्हणजे काय? मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. किंवा आपल्यापेक्षा लहान भाऊ बहिणीला सुद्धा आपण असं म्हणत असतो की तुझ्यापेक्षा मी जास्त उन्हाळे पाहिलेत. म्हणजे तुझ्यापेक्षा मी आयुष्याचा जास्त अनुभव घेतला आहे, तुझ्यापेक्षा मी आयुष्य जास्त जवळून बघितलं आहे, तुझ्यापेक्षा मी जग काय आहे ते तुझ्या आधी बघितलं आहे, अनुभवलं आहे. त्यामुळे तू मला सांगू नकोस. बरोबर? त्या अर्थाने ते किती राहिले डोईवर उन्हाळे हा शब्द किंवा हे वाक्य किंवा ही ओळ नारायण सुर्वेंनी आपल्या कवितेमध्ये वापरलेली आहे की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आहे, जे भेटायचं होतं ते भेटलं नाही, त्यामुळे आयुष्यामध्ये दुःख आहे. तर आता माझ्याकडे एकच काम आहे, ते म्हणजे मला हिशोब करायचा आहे की आता माझ्या डोक्यावर किती उन्हाळे राहिलेत, माझ्याकडे किती वेळ आहे. आणि हे करत असताना
हा हिशोब करत असताना माझ्या लक्षात आलं की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. म्हणजे दिवस उगवला, रात्र झाली, परत दिवस उगवला, परत रात्र झाली, आणि रात्र फक्त झाली नाही तर तारेसुद्धा फुलले आणि रात्र धुंद झाली. पण हे सगळं माझ्यासाठी नव्हतं, कारण मला जे हवं होतं ते मला मिळालंच नाही. आणि त्यामुळे भाकरीचा चंद्र शोधण्यातच माझी जिंदगी काय झाली, बर्बाद झाली, असं या ठिकाणी कवीने म्हटलंय बघा. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आता इथला चंद्र हा शब्द जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मराठी साहित्यातच नव्हे तर इतर भाषांच्या साहित्यात सुद्धा आपण बघितलं तर चंद्र हा शब्द जो आहे, किंवा चांद हिंदीमध्ये ज्याला आपण म्हणतो, हा जो शब्द आहे हा अनेक लेखकांनी, अनेक साहित्यिकांनी वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरलेला आहे. हिंदी चित्रपटांची गाणी किंवा मराठी चित्रपटांची गाणी जर तुम्ही ऐकली तर त्याच्यातसुद्धा चांद हा शब्द तुम्हाला खूप वेळा ऐकायला मिळेल. पण कवीने आपल्या आयुष्यात सांगितलं की कोणाला त्या चंद्रामध्ये कोणीही दिसो, मला मात्र त्याच्यामध्ये भाकर दिसलेली आहे, आणि तो भाकरीचा चंद्र शोधण्यातच माझी जिंदगी काय झाली, बर्बाद झाली. म्हणजे काय झाली, वाया गेली. भाकरीपेक्षा पुढची जी गरज असते ती गरज माझी भागलेली नाही, त्यामुळे मला भाकरच आयुष्यभर शोधावी लागली, आणि ती भाकर शोधण्यातच माझी जिंदगी काय झाली, बर्बाद झाली. आता बघा, इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे समजून घेण्यासाठी. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. की अन्नाची गरज भागली तर आपण वस्त्राकडे जातो, वस्त्राची गरज भागली तर आपण निवाऱ्याकडे जातो. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तर माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, बेसिक गरजा आहेत. खायला अन्न मिळालंच पाहिजे, अंगावर कपडे मिळालेच पाहिजेत, आणि राहायला घर असलंच पाहिजे. पण ज्या व्यक्तींच्या आयुष्यात अन्न, वस्त्र आणि निवारा या बेसिक गरजासुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत, अशा माणसांविषयी, अशा माणसांच्या आयुष्याविषयी नारायण सुर्वे आपल्याला इथे बोलतायत. किंवा अशा प्रकारातल्या किंवा अशा क्लासमधल्या माणसांचं जगणं, अशा क्लासमधल्या माणसांचं जीवन, किंवा अशा क्लासमधला एखादा व्यक्ती हा नारायण सुर्वेंच्या कवितेचा नायक आहे. आणि त्यामुळे त्याला काय होतं आहे, आकाशातल्या चंद्रामध्ये काय दिसते, भाकर दिसते. ज्या माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण झालेल्या असतील, त्याच्याकडे चयन करण्यासाठी पैसा असेल किंवा आणखी बरेच गोष्टी त्याच्याकडे असतील, त्याला चंद्रामध्ये भाकर सोडून आणखी काही दिसू शकतं. तो चंद्र त्याला सुंदर दिसू शकतो, त्या चंद्रावर तो आणखी काहीतरी छान छान लिहू शकतो. पण नारायण सुर्वे असं लिहू शकत नाहीत. म्हणण्यापेक्षा नारायण सुर्वेंनी असं लिहिलं नाही. कारण आता याचं कारण काय, आपल्या लेखकाच्या परिचयामध्ये ते दिलेलं आहे बघा, की कामगार जीवनाची सुखदुःखे. नारायण सुर्वेंनी ज्या माणसांचं आयुष्य जवळून बघितलं, त्या माणसांच्या आयुष्यामध्ये चंद्र अशा प्रकारचा नव्हता, तर त्यांना त्या चंद्रामध्ये भाकर दिसते, आणि ती भाकर शोधण्यातच त्यांची जिंदगी काय झालेली आहे, बर्बाद झालेली आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. आता हे हिशोब करताना काय काय झालं, शेकडो वेळा चंद्र आला, आला नाही असं नाही, तारे फुलले, फुलले नाहीत असं नाही, रात्र धुंद झाली, झाली नाही असं नाही, हे सगळं झालं. पण मी त्याचा आनंद घेऊ शकलो नाही, कारण माझं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच वाया गेलं. माझी जी बेसिक गरज आहे तीच पूर्ण झालेली नव्हती, असं या ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे. बघा पुढे बघूया आपण. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. आता हात माझे सर्वस्व म्हणजे कुठलंही काम करण्यासाठी आपण जर आपला कोणता अवयव वापरत असू तर ते असतात आपले हात. आणि एखाद्याकडे हात गहाण असणं म्हणजे जेव्हा आपल्याला गरिबी असते आणि त्या गरिबीमध्ये आपल्याला काही आणायचं असतं, आपल्याकडे पैसा नसतो, तेव्हा आपण आपल्याकडच्या काही ज्या अलंकारिक वस्तू आहेत, आपल्याला पैसे देऊ शकतील अशा ज्या वस्तू आहेत त्या गहाण ठेवतो. जास्तीत जास्त सोनं जे आहे ते सोनं गहाण
ठेवलं जातं आणि मग त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्याला काय घ्यायचं ते आपण घेतो. तसं इथे बघा कवीने काय म्हटलेलं आहे की हे हात माझे सर्वस्व, हे हात काय होते, माझे सर्वस्व होते, पण माझे हे हात दारिद्र्याकडे म्हणजे गरिबीकडे गहाणच राहिले. गरिबीमुळे मला माझ्या हातांचा वापर करताच आला नाही जसा करायचा होता तसा. दारिद्र्याकडे गहाणच राहिले म्हणजे काय, माझ्या हातांना मजुरीच करावी लागली आणि मी करत असलेल्या मजुरीमुळे मला कसलीही चैन करता आली नाही, कारण पूर्ण वेळ मला मजुरीसुद्धा मिळालेली नाही. 2 दिवस माझी ती मजुरी मिळेल की नाही ही वाट पाहण्यात गेले, असं या ठिकाणी कवींनी म्हटलेलं आहे. आणि राहिलेले 2 मग दुःखात गेले. आणि मग लेखकाने सगळ्या आयुष्याचाच हिशोब मांडलेला आहे की तो हिशोब करताना मला हे नेमकं बघायचं आहे की डोईवर उन्हाळे किती राहिलेत. ते बघत असताना सगळं झालं, रात्र धुंद झाली, चंद्र उगवला, तारे फुलले, पण माझे हात दारिद्र्याकडे गहाण असल्यामुळे मला या सगळ्याचा आनंद घेता आला नाही. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. म्हणजे कधी कधी मी ताठ मानेने पुढे येऊ शकलो, तर कधी कधी मला मजबुरीमध्ये काही गोष्टी पत्कराव्या लागल्या, ज्या मला करायच्या नव्हत्या अशा सुद्धा कराव्या लागल्या, कधी माना उंचावलेल्या. असं नाही की नेहमीच मी दुःखात होतो, तर कधी ना कधीतरी मला माझ्या हातांमुळे माना उंचावता आले, म्हणजे मला काम मिळालं किंवा चांगले दिवससुद्धा आले, पण कधी तेच हात कलम झालेले पाहिले. कलम होणे म्हणजे कापणे या अर्थाचा शब्द इथे तो वापरण्यात आलेला आहे. आता खरं म्हणजे ते खरंच कापले गेले का तर नाही, कधी कलम झालेले पाहिले म्हणजे परिस्थितीमुळे माझ्यावर अशी वेळ आली. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. बघा, खरं म्हणजे हा कवीने या कवितेमध्ये कवितेतल्या नायकाचा एक प्रवास मांडलेला आहे आणि या प्रवासामध्ये तो कोणकोणत्या भावविश्वातून गेलेला आहे किंवा कसल्या कसल्या परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागलं आणि परिस्थितीला सामोरं जात असताना त्यानं काय काय अनुभवलं हे सगळं इथे लिहिलेलं आहे. सुरुवातीच्या 4 ओळींमध्ये आपल्याला सांगितलं की नेमकं काय काय झालं आणि दुसऱ्या 4 ओळींमध्ये ते कसं अनुभवलं, त्याला सामोरं जाताना काय काय परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. जसं की हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले, हर घडी अश्रू वाळविले नाहीत. प्रत्येक वेळी रडलोच असं नाही, प्रत्येक वेळी अश्रू येऊ दिलेच असं नाही, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. म्हणजे जेव्हा आपली परिस्थिती वाईट असते, जेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो, अशा वेळी आपल्या बाजूला कोणी असेलच असं नाही. आपलं दुःख आपल्या एकट्यालाच घेऊन जायचं असतं, आपलं दुःख आपल्या एकट्यालाच पचवायचं असतं. आणि या ठिकाणी कवी असं म्हणतात की माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, अशा अनेक घटना आल्या, त्या प्रत्येक घटनेच्या वेळी, त्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी अश्रू वाळविले नाहीत, अश्रू ढाळलेच नाहीत किंवा आलेले अश्रू वाळू दिले नाहीत, पण जेव्हा जेव्हा असे क्षण आले तेव्हा तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. बघा, आपल्या आयुष्यात मित्राचं स्थान अतिशय महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्याला अडचण येते, जेव्हा किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या येते किंवा आपल्याला मदतीची आवश्यकता असते, तेव्हा आपले मित्र आपल्यासाठी उभे राहतात. आपले मित्र आपल्याला मदत करायला नेहमी तत्पर असतात किंवा मित्र म्हणून आपण सुद्धा इतरांसाठी नेहमी अवेलेबल असतो. आपल्या मित्रांना मदत करायला आपण नेहमीच तयार असतो. तर इथे मित्र हा जो शब्द कवीने वापरलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे की जेव्हा जेव्हा असे प्रसंग माझ्यावर आले एकटेपणाचे, दुःखाचे, तेव्हा तेव्हा मित्र म्हणून कोण धावून आलं? अश्रूच धावून आले. जेव्हा केव्हा कोणाची सोबत हवी होती, जेव्हा केव्हा कोणी मदतीला हवं होतं, साह्य त्या अर्थाचा हा शब्द आहे, मदत, अशा वेळी मित्र काय होऊन आले? अशा वेळी अश्रूच मित्र होऊन आले असं म्हटलेलं आहे. बघा, हे हात
माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत. प्रत्येक वेळी रडत बसलो नाही, प्रत्येक वेळी कुढत बसलो नाही, प्रत्येक वेळी नशिबाला दोष देत बसलो नाही. पण जेव्हा केव्हा असे क्षण आले तेव्हा मात्र अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. पुढे बघूया. दुनियेचा विचार हरघडी केला, अगाध जगमय झालो. आता परत एकदा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला हा प्रकार आहे की आपण नेहमी काय करतो, इतरांचा विचार करतो, दुनियाचा विचार करतो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आपण वाईट वागलो तर तो काय म्हणेल, हा सगळा विचार आपण करत असतो. आणि आपल्याला एक साधीशी छोटीशी अपेक्षा असते की जसा आपण दुनियेचा विचार करतो, जसा आपण लोकांचा विचार करतो, जसा आपण इतरांचा विचार करतो, तसा इतरांनी सुद्धा आपला विचार केला पाहिजे. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं, आपल्या मनाला त्याचा त्रास होतो आणि आपल्याला असं वाटतं की मी एवढा चांगला वागूनसुद्धा लोक माझ्याशी चांगले का वागत नाहीत. इथे सुद्धा कवींनी बघा असं म्हटलं आहे की दुनियेचा विचार हर घडी केला. प्रत्येक वेळी मी कशाचा विचार केला, दुनियेचा विचार केला आणि तो करता करता मी काय झालो, जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. ही सुद्धा खूप महत्त्वाची ओळ आहे या कवितेतली की आयुष्य जेव्हा आपल्याला चटका देतं, आयुष्य आपल्याला एखादा दुःखद प्रसंग देतं, आयुष्य आपल्याला संकटासारख्या एखाद्या परिस्थितीमध्ये ढकलतं ज्यातून बाहेर निघता येणं शक्य नसतं किंवा खूप अवघड असतं. अशा वेळी आयुष्य आपल्याला काय करतं, एक श्रीमंत अनुभव देतं आणि तो अनुभव घेऊन जर आपण पुढचं आयुष्य जगलो तर पुन्हा तशा प्रसंगात आपण कधी अडकत नाही किंवा त्यामुळे कमीत कमी आपल्याला दुःख तरी होत नाही. म्हणून कवींनी इथे म्हटलं आहे बघा की दुनियेचा विचार हरघडी केला, अगाध जगमय झालो. आणि हे करत असताना याच दुनियेमध्ये दुःख पेलावे कसे, कितीही दुःख आलं तर ते दुःख पेलायचं कसं, म्हणजे ते दुःख सहन कसं करायचं, त्याला सामोरं कसं जायचं आणि त्या दुःखाच्या छाताडावर पाय देऊन उभं कसं राहायचं, म्हणजेच पुन्हा जगावे कसे, ते याच शाळेत शिकलो. आता ही शाळा म्हणजे इथे कोणी शिक्षक नाही, इथे कोणी विद्यार्थी नाही, पण जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं कवितेच्या की जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना, आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, तुम्हाला तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आहे, तुमच्यासोबत तुमचे मित्र असतात, आईवडील आपल्या घरी आहेत, त्यांचा आपल्याला पूर्ण सपोर्ट असतो. आपल्याला चांगले दिवस बघायला मिळावेत, आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये काही कमी पडू नये म्हणून ते मेहनत करतायत. पण पुढे गेल्यानंतर जसजसे तुम्ही मोठे व्हाल आणि तुमच्यावर जबाबदाऱ्या येत जातील तसतसं तुम्हाला एक एक गोष्ट कळत जाईल. आणि कधीतरी जेव्हा या शाळेतून आपण बाहेर पडतो तेव्हा जगाच्या शाळेमध्ये आपल्याला अनेक चित्रविचित्र अनुभव येत असतात आणि त्या अनुभवांमधून आपण आलेलं दुःख परतवायचं कसं किंवा ते दुःख सहन कसं करायचं किंवा ते दुःख पेलायचं कसं हे शिकत असतो. आणि पुन्हा आपण आयुष्यामध्ये कितीही पडलो तरी उभा राहतो. म्हणून कवींनी बघा इथे म्हटलं आहे की दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. आता ही कोणती शाळा आहे तर जीवनाची शाळा आहे किंवा आयुष्याची शाळा आहे जी आपल्याला सगळ्या प्रकारचे अनुभव देत असते आणि सगळ्या गोष्टी आपण इथे शिकत असतो. कशा शिकलो बघा पुढच्या ओळीत आहे, दुनियेचा विचार हरघडी केला, अगाध जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोत भट्टीत शेकावे पोलाद. बघा कसे कसे शब्द नारायण सुर्वेंनी इथे वापरलेत. एकतर होता भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, दुसरं होतं की हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास आले. अश्रूंना मित्र म्हटलंय, भाकर आणि चंद्र या दोघांना एक केलंय. आता इथे काय केलं की झोत भट्टीत शेकावं पोलाद. लोखंड जे असतं पोलाद त्याला विशिष्ट आकार देण्यासाठी किंवा पाहिजे तसा आकार देण्यासाठी झोत भट्टीत म्हणजे खूप हाय टेम्परेचरला त्याला शेकलं जातं, त्याला गरम केलं जातं, तेव्हा कुठे त्याला आकार देता येतो. कुठलीही लोखंडाची वस्तू जर तुम्ही हातात घेतली तिला वाकवण्याचा किंवा
तिचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते करता येणं शक्य नाही, कारण त्याला खूप हाय टेम्परेचरला तापवून शेकावं हा शब्द आला आहे, गरम करून त्याला तो आकार दिलेला असतो आणि त्यासाठी त्याने ते चटके सहन केलेले असतात. इथे हे शब्द वापरताना किंवा ही पर्टिक्युलर वर्ड वापरताना कवीला हेच म्हणायचं आहे की झोतबट्टीत पोलादाला जसं शेकलं जातं, त्याच्यावर जसे आघात केले जातात, ते सगळे आघात मी सहन केले. तेवढी मोठी टेम्परेचर ज्याला इथे म्हटलेलं आहे, एक्झॅक्टली तसं नाही, पण तेवढा संघर्ष आणि तेवढे चटके मी माझ्या आयुष्यात सहन केलेले आहेत की झोतबट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. आयुष्याला काय केलं मी? शेकलेलं आहे. म्हणजे संघर्ष केला, कष्ट केले, जी जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं गेलो, प्रसंगी रडलो, अश्रूच माझ्यासोबत माझे मित्र म्हणून होते, पण मागे हटलो नाही, हार मानली नाही. पुन्हा पुन्हा कसं उभं राहायचं आणि जगायचं कसं ते सगळं मी या शाळेत शिकलो. आणि हे शिकलो कसं? तर झोतबट्टीत एखादं पोलाद जसं शेकलं जातं तसं मी माझ्या आयुष्याला शेकलं आहे. तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग येवोत, कितीही अडचणीचे क्षण येवोत, कितीही संकट येवोत, त्यातून मार्ग निघत असतो. हार मानायची नाही, मागे वळून बघायचं नाही. आपल्या मदतीला असणाऱ्यांना मदतीला घेऊन किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलून आपला प्रश्न, आपली समस्या, आपली अडचण कशी सुटेल याचा विचार करायचा. दुःखाला परतवून लावायचं आणि आयुष्य पुन्हा नव्यानं जगायला सुरुवात करायची. म्हणून कवीने म्हटलंय की दुनियाचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोतबट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. काय म्हटलंय की हे सगळं मी केलं आणि त्यातले 2 दिवस माझे कशात गेले? वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. जरी 2 दिवस वाट पाहण्यात गेले, जरी 2 दुःखात गेले, मी हिशोब लावून ठेवला आहे की आता माझ्या डोईवर किती उन्हाळे राहिलेत आणि त्यामुळे मी काय केलं आहे? दुःख पेलायचं कसं ते शिकलो आहे, पुन्हा जगायचं कसं ते शिकलो आहे आणि त्याकरता माझं आयुष्य मी झोतभट्टीत एखादा पोलाद जसं शेकतात तसं शेकलेलं आहे. म्हणजे कितीही मोठं संकट आलं, कितीही वाईट परिस्थिती आली तरी तिला सामोरं जायला मी तयार आहे. अशा प्रकारची ही कविता आहे 2 दिवस नावाची, नारायण सुर्वे यांची. आणि कष्टकऱ्यांच्या, गरिबीतल्या माणसांच्या, हलाखीची परिस्थिती असणाऱ्या माणसांच्या आयुष्याचं अतिशय मन हेलावून टाकणारं वर्णन किंवा विचार करायला लावणारं वर्णन किंवा अतिशय तत्त्वज्ञानाच्या पठडीतलं वर्णन या ठिकाणी कवींनी कवितेमध्ये केलेलं आहे. आणि हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनसुद्धा आपल्याला आयुष्याकडे बघायचा मिळतो की कितीही संकट आली, समस्या आल्या, अडचणी आल्या, कितीही वाईट परिस्थिती आली तरीही आपण हार मानू नये. आयुष्याकडे एका चांगल्या दृष्टीने बघणं आणि दुःख आलेलं पेलायचं कसं हे आपल्याला आयुष्य शिकवत असतं आणि त्यातून पुढे पुढे कसं जायचं ते सुद्धा आयुष्य आपल्याला शिकवत असतं. असंच नारायण सुर्वे यांना आपल्याला शेवटी कवितेच्या माध्यमातून सुचवायचं आहे. आता या कवितेच्या आधारावर काही प्रश्नसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही अभ्यासा, कविता वाचून त्यांची उत्तरं शोधण्याची प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे बघा, कृती पूर्ण करा. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत या आशयाची कवितेतील ओळ शोधा. रोजची भूक भागवण्यासाठी म्हणजे आपल्या कवितेतला जो नायक आहे किंवा स्वतः सुर्वे आहेत की रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत. सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलं की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आता याच्यापैकी कोणत्या ओळी आहेत की ज्या दिलेल्या अर्थाच्या आहेत हे तुम्हाला शोधायचं. पुढे आहे की कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. आता दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो, ही ओळ आहे की हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले आणि त्याच्याखाली की तेव्हा अश्रूच मित्रहून साह्यास धावून आले. ही उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. फक्त हिंट मी देतोय किंवा
एक उत्तर आणि आणखी एक ओळ त्याच्यासोबत सांगतोय. एका शब्दात उत्तर लिहा. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट हे हात माझे सर्वस्व, असं कवीने इथे म्हटलं की हातच माझे काय आहेत, सर्वस्व आहेत. कवीचा जवळचा मित्र, तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले, म्हणजे अश्रू हे काय आहेत, कवीचे मित्र आहेत. पुढे बघा, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. माना उंचावलेले हात आणि कलम केलेले हात. आता याचे अर्थ तुम्हाला काय कळले ते लिहायचं आहे. पुढे बघा, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. हात हात आणि हात, माना उंचावलेले हात, कलम केलेले हात आणि दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. तुम्हाला काय याचा अर्थ कळला ते लिहायचं आहे. त्यानंतर खालील ओळींचे रसग्रहण करा, म्हणजे तुम्हाला त्यातून काय समजलं हे तुम्हाला लिहायचं. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. रसग्रहण करायचं म्हणजे त्या ओळींमधून तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय समजलं आणि साहित्यिक दृष्टिकोनातून थोडंसं तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर आहे कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. आता सुरुवातीला जसं मी सांगितलं की कुठल्याही साहित्यिकाचं संवेदनशील मन, मग तो कुठल्याही भाषेतला असो किंवा कुठलाही कलाकार, तो चित्रकार असू शकतो, गाणं लिहिणारा व्यक्ती असू शकतो, कथा कादंबरी लिहिणारा किंवा सर्वसामान्य माणूस जो आपल्या भाषेतून, बोलीभाषेतून व्यक्त होतो. इतरांचं दुःख बघून जी आपल्या मनाला त्रास होतो किंवा हळहळ होते आपल्या मनाची, आपल्याला वाईट वाटतं, त्यामुळे ज्याला जसं जमेल तो व्यक्त होतो. चित्रकार असेल तर चित्र काढेल, कथा कादंबरीवाला असेल तर तो त्या व्यक्तीला त्याच्या कथा आणि कादंबरीचा नायक करून त्याचं जे जग आहे किंवा त्याचं जे जगणं आहे ते लोकांसमोर मांडेल. जसं इथे नारायण सुर्वेंनी कष्टकऱ्यांच्या जीवनाचं एक काय म्हणता येईल, आपल्या कष्टकऱ्याच्या पूर्ण जीवनच आपल्यापुढे मांडलेलं आहे की कसं त्याचं जीवन होतं आणि कसं आहे. तसं आता तुम्हाला कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी काय वाटतं ते तुमच्या शब्दांमध्ये किंवा तुमच्या भावना त्याविषयीच्या काय आहेत ते लिहायचं आहे. कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. जसं की जीवनाच्या शाळेमध्ये कवीने काय शिकलं. तर असे प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्यासाठी जी कविता आज आपण शिकलो त्या कवितेचा अभ्यास करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. कविता पुन्हा पुन्हा वाचा. जेवढी जास्त वाचली जाईल कुठलीही कविता किंवा धडा, तेवढी जास्त तुम्हाला ती समजायला मदत होईल. तर आज आपण आता इथेच थांबूया. पुढच्या वेळी पुन्हा एक नवीन धडा, नवीन पाठ मराठीचा आपण शिकूया. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.